सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 18। गुरुमूर्तिं स्मरेन् नित्यं गुरुनाम सदा जपेत गुरोराज्ञां प्रकुर्वीत गुरोरन्यन्न भावयेत। श्री गुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्री गुरुची आज्ञा मनपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात अन्य भावभावना ठेवू नये, गुरु हेच दैवत मानावे, गुरुखेरीज दुसऱ्या कोठेही मन जडू गुंतू देऊ नये। हा ही श्लोक गुरुभक्ती योगाची पूर्ण साधना सांगत आहे। देहाला गुरु सांगेल त्याप्रमाणे आचरण कर्म कृती करायला लावायचे। मनात अखंड गुरुचा जप अहोरात्र येता जाता उठता बसता काहीही कार्य करताना देता घेताना एवढेच काय झोपेत देखील प्रत्येक श्वासोच्छवासाबरोबर चालू ठेवायचा। मनामध्ये गुरुविषयीच आपुलकी शरणागती आश्रयाची भावना ठेवायची। दुसरी वस्तू व्यक्ती कशालाही थारा द्यायचा नाही। गुरुमय मन गुरुमय बुद्धी गुरुमय जीवन बनवायचे। मन म्हणजे विचारांचा सतत ओघ, बुद्धीचे काम निर्णय घेण्याचे, तर चित्ताचे काम स्मृती स्मरण ठेवणे। म्हणून चित्ताला गुरुमूर्तीचेच ध्यान स्मरण सदासाठी घ्यायचे। लहान मुलाला काही ना काही खेळणे हवेच। योग्य खेळण्याच्या अभावी मूल जे सापडेल ते चाकू सुरी कात्रीपासून काहीही खेळायला घेते। म्हणून सुज्ञ आई चांगली सुंदर गुळगुळीत अपाय न करणारी खेळणी मुलाला देते। तद्वत चित्ताला स्मरण कशाचे करू द्यायचे, मनाला विचार कसले द्यायचे, देहाकडून इंद्रियाकडून कोणत्या कृती करून घ्यायच्या, अन्य सारे क्षणिक सुखाचे माध्यम हे बुद्धीला पटल्यावर सदोदित गुरुमूर्तीचे स्मरण चित्त करील। मन गुरुनामच जपील व देह इंद्रिये गुरुची आज्ञा पाळत राहतील। साधकांनी म्हणून सर्वप्रथम विवेक बुद्धी विकसित करावी। गुरुखेरीज अन्य भाव ठेवू नये। देह मन बुद्धी चित्त यांच्याद्वारा गुरुभक्ती योगाची साधना श्री शंकर फार सुलभ रीतीने व स्पष्टपणे सांगत आहे। या श्लोकातील 4 गोष्टी साधकाला जमल्या तर त्याच्या हातून सर्वांग साधना सदोदित होईल। सद्गुरुनाथ महाराज की जय।